नमस्कार, आपले घाटकोणी आपलं स्वागत आहे। आज आपण जो महानगरपालिका दवाखाना आहे आपण बघतोय की किवळगाव विद्याविहार मधला किवळगाव आहे, तिथे दवाखाना आहे। त्या दवाखान्यामध्ये आलेलो आहोत। आपल्या सोबत आहे आरटीआय कार्यकर्ते योगेश मोरिया। यांनी असा काय प्रश्न मांडला होता की इथे फंड पास झाला 2 मजलीचा आणि त्यानंतर अजून 1 वर्ष आले त्या फंड पास होऊन की 2 मजली अजूनही झालेला नाहीये। तर नक्की काय प्रकरण आहे जाणून घेणार। नक्की काय प्रकरण आहे सांगता का तुम्ही? नमस्कार, मी अशी माहिती घेतलेली आहे, घाटकोपर विधानसभामध्ये आत्तापर्यंत 35 कोटी हा लक्षात घ्या, 35 कोटी फंड पास केलेला आहे। तर फंड पास केला तर हा फंड कुठे वापरलेला आहे त्याची माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला आणि आरटीआय टाकून मी काही गोष्टी माहिती घेतलेली आहे। आता तुम्हाला मी थोडक्यात काहीतरी दाखवतो, लक्षात घ्या। पराग शाह जे श्रीमंत आमदार आहेत, पराग भाई शाह, त्यांनी आपल्या विधानसभासाठी जे कार्य करण्यासाठी ज्यांनी पालकमंत्रीला अर्ज दिलेला, अर्ज कधी दिलेला बघून घ्या। पराग शाह यांनी 1/7/2023 मध्ये पालकमंत्रीला उपनगर मंगल प्रभात लोढा साहेबांना लिहिलेला पत्र दिलेला। तर साहेबांनी हे केलंय बघा, आता अजून दाखवतो, ठीक आहे। त्याच्यानंतर ह्यांना फंड पास झालाय, हे पण लगेच बघून घ्या। 20 जुलै 2023 ला ह्यांना फंड पास झालेला आहे, बरोबर आहे। हा फंड पास झाल्यानंतर आता माझा जो विभाग आहे त्या विभागामध्ये मी इकडची माहिती जास्त घेण्यात मला हे झालं की मला माझ्या विभागामधली माहिती घ्यायची होती। तर अशी माहिती आलेली आहे, हे बीएमसी दवाखाना आहे, बरोबर आहे। बीएमसी दवाखाना तुम्ही बरोबर बघून घ्या। 95 लाख या दवाखान्याला पास झालेला आहे 2 मजली। आता कुठे 2 मजली आहे मला दाखवा, जरा दाखवा तुम्ही। या 2 मजली तर दिसत नाही आता। मग बघा ना, आतून बघा ना, तुम्ही आता जे बोलताय 2023 मध्ये यांना 95 लाख पास झालाय, ठीक आहे। चला, तुम्ही बोलत असेल की ऑडिट झाला नसेल, बीएमसी अधिकारी पण आम्हाला काही गोष्टी बोलतायत की ऑडिट झाला नाही, काय नाही। यांचा आमदारकीचा जो कालावधी आहे ते संपत आलेला आहे आणि संपलेला आहे। तर आता कधी करणार हे मला दाखवा आणि तुम्हाला आतमधून पूर्ण दाखवतो। मला दाखवा कुठे इकडे 95 लाख हे झालेले, दाखवा या। लाद्या पण जुन्या आहेत, तुम्ही बघताय। तुम्ही बघा तरी लाद्या, तर बघा इकडे, बघा वरती बघा, या ठिकाणी बघा 95 लॅक्सला हे लाद्या आहेत का? कदाचित बघा, असं पण होऊ शकतो। लोकांची दिशाभूल करण्यात हे पूर्ण हे आहेत, तुम्ही हे पूर्ण बघू शकता। हे बीएमसी दवाखाना आहे, इकडे लाद्या बघा, त्याच्यानंतर हे पूर्ण फॅन वगैरे बघा। आता म्हणजे तुम्ही स्वतः बघितलं असेल की काय प्रमाणे काम झालेलं आहे। 2 मजली कोणाला बोलतात हो? एवढं पण आम्हाला येण्यात काढू नका ना। म्हणजे आम्ही काही गोष्टी करतो आणि आम्हाला दाबायचा पण प्रयत्न काही लोक करतात। या पुढारींना मी रिक्वेस्ट करतो, इलेक्शन आला म्हणून कुठले नेते काहीतरी आम्हीच दाखवतील त्याला बली पडू नका। जो विकास आपल्या विद्याविहार विधानसभामध्ये करेल त्याला निवडून द्या, अशी मी नम्र विनंती करतो। पण हे जे चालू आहे ना, हे तुम्ही बघा ना, 95 लाख कोणाला बोलतात। आणि अजून आता मी पुढे चाललोय आणि अजून आरटीआय मध्ये मी माहिती अजून काढणार आणि असंच तुम्हाला माहिती देत राहणार। भले माझा जीवाचा बरा वाईट काही जो ऑपोजिट वाले असेल काही करणार, त्याचा जबाबदार कोण राहणार हे पण मी पोलीस स्टेशनला पण सांगणार आहे। हे काय एवढे घोटाळे, हा आम्हाला वेड्यात काढतात का तुम्ही लोक? चला, मी पुढे पण दाखवतो तुम्हाला।